आणि अधिष्ठान की असंग निर्विकार, त्यांच्या ठिकाणी कोणता सुद्धा व्यवहार काही सुद्धा त्या ठिकाणी नाही. त्यांच्या ठिकाणी कटकट वगैरे जाणं येणं गमनागमन कोणतं सुद्धा नाही. असं ते निर्विकार आहे आणि ते चैतन्य आहे. बंध मोक्ष जीवेश्वराच्या आभासाच्या ठिकाणी आहेत. अधिष्ठान जे कुटस्थ आणि ब्रह्म याचे ठिकाणी ते जीवास भ्रमाने भासतात. आता दोघांचे अधिष्ठान, जीवाचं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य आणि ईश्वराचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्य. आता त्यांच्या ठिकाणी ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी कोणताही सुद्धा लेश नाही आणि सर्व हे आभासाच्या ठिकाणी. बंध आणि मोक्ष हे काय आभासाच्या ठिकाणी, म्हणजे कुठंच चैतन्याचा आभास बुद्धीमध्ये पडला त्या आभासाच्या ठिकाणी काय बंध आहे का नाही. आणि ईश्वर आणि माया यांचं अधिष्ठान आणि ब्रह्मचैतन्य ते असंग निर्विकार आहे. आणि या ब्रह्मचैतन्याचा मायेमध्ये जो आभास पडलेला आहे आणि तो नित्यमुक्त आहे, म्हणजे ईश्वर. माया विशिष्ट चैतन्य तो कसा आहे? नित्यमुक्त आहे. आणि जीव हा बंधनाने युक्त आहे. म्हणजे आभासाच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याचा आभास मायेमध्ये पडला तो मुक्त आहे. तो कसा आहे? असंग आहे. सर्व काही करूनही तो कसा आहे? सदा मुक्त आहे. सर्वज्ञ सर्व शक्तिमान असा आहे. आणि बुद्धीमध्ये कुठंच चैतन्याचा जो आभास आहे त्या आभासाच्या ठिकाणी बंध आहे आणि पुन्हा मोक्ष आहे. त्या जीवाला मोक्ष प्राप्त करून घ्यावा लागतो, बंधन निवृत्त करावं लागतं, तेव्हा त्याला मोक्ष होतो. म्हणजे बंध आणि मोक्ष आणि काय या जीवाच्या ठिकाणी आणि ईश्वराच्या ठिकाणी बंध नाही आणि मोक्षसुद्धा नाही. कारण तो नित्यमुक्त आहे. नित्यमुक्त असल्यानंतर त्यांना बंधन आणि मुक्त झाला असं काही आहे का? म्हणून त्यांच्या ईश्वराच्या ठिकाणी बंध नाही आणि तसा मोक्षही सुद्धा नाही. आणि बुद्धी अधिष्ठान चैतन्य या बुद्धीमध्ये जो आभास कुठे चैतन्याचा पडलेला आहे त्याच्या ठिकाणी बंध आहे आणि पुन्हा कसा आहे? मोक्ष आहे. असं आहे. पण दोघांचं अधिष्ठान निर्विकार आहे. दोघांचं अधिष्ठान कोणतं? कुटस्थ आणि ब्रह्म. कुटस्थ आणि ब्रह्म ते असंग निर्विकार असं आहे. आभासाचे ठिकाणी बंध मोक्ष आहेत खरे, पण त्यात इतका भेद आहे की ज्या आभासाचे ठिकाणी अविद्येचे आवरण आहे त्याचे ठिकाणी बंध आहे आणि ज्या आभासाचे ठिकाणी आवरण नाही त्याचे ठिकाणी मोक्ष आहे. आता ज्या आभासाच्या ठिकाणी अविद्येचं काय आहे? आवरण आहे. आणि ज्या आभासाच्या ठिकाणी मायेचं काय आहे? आवरण नाही. ती माया शुद्ध सत्वगुणी असल्यामुळं आणि ईश्वरावरती आवरण घालत नाही. आणि केवळ म्हणजे ईश्वराच्या ताब्यात राहणारी, ईश्वराला उत्पन्न करणारी आणि पुन्हा ईश्वराच्या ताब्यात राहणारी अशी. पण ही अविद्या ही जीवाच्या ठिकाणी आवरण घालते. म्हणजे अविद्या ही फार म्हणजे दुष्ट चंडाळ अशी ही माया आहे. आणि ही अविद्या आणि ईश्वरावर आवरण घालू शकत नाही, ब्रह्मचैतन्यावर घालू शकत नाही, ब्रह्मज्ञानी पुरुषावर घालू शकत नाही. म्हणजे ब्रह्मज्ञानी त्याच्यावर आवरण घालू शकत नाही, कारण त्याने निवृत्त केलेली असती, त्यांच्या पुढे ती येऊ शकत नाही. आणि ईश्वराच्या ठिकाणी तर नाहीच, एक नाही. ब्रह्मचैतन्य ठिकाणी जवळसुद्धा नाही, एक नाही. मग आता जड पदार्थ आहे, दगड माती काय जे असतील ते, त्याच्यावर ती प्रहार करू शकत नाही, त्याच्यावर ती आवरण घालू शकत नाही. तिची कठीण तीक्ष्ण अशी जरी आणि असली तर त्या जड पदार्थावर तिचा काही लाग चालत नाही. ती उलट बोथड होऊन जाते. कशावर? जड पदार्थावर. मग आता ही आवरण घालते ते कोणावर घालते? जीवावर घालते. आवरण ती अविद्या कोणावर घालते? जीवावर घालते. आणि ती जीवावर घातली असताना तिचे काय आहेत? त्या अविद्येचे आणि काय 4 प्रकार आहेत. कारण अविद्या ही त्या जीवावर अनेक प्रकारचं काय करते? ती आवरण घालते. म्हणजे त्याच्यावर दडपण घालते. असं आहे की असं आहे अविद्येचं पहिलं प्रकरण, पहिलं आवरण घालणं म्हणजे काय आहे की अविद्येच्या ठिकाणी
आता मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रिये, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, स्थूल आणि हे शरीर आणि हे सगळं प्रकृतीचं हे कार्य आहे. कोणाचं आहे? सगळं प्रकृतीचं कार्य. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर हे कोणाचं कार्य आहे? हे सगळं प्रकृतीचं कार्य आहे. पण याच्यामध्ये आत्मा असंग निर्विकार आणि सच्चिद आनंद स्वरूप हा आत्मा आहे. आणि त्या अविद्येनं आणि या जीवावर आणि हे काय घातलं? दडपण घातलं. काय? पहिलं प्रकरण काय घातलं की मन, बुद्धी, चित्त हे प्रकृतीचे असताना आणि हे सत्सत विलक्षण आणि रुचीने मिथ्या असताना यांच्या ठिकाणी सत्यत्व निश्चय होणं हे अविद्येचं काय आहे? दडपण त्याच्यावर घातलेलं आहे. म्हणजे देहात मी आहे असं वाटणं, इंद्रिये हे चेतन आहेत असं वाटतंय, शरीर चेतन आहे असं वाटतंय, इंद्रिय चेतन आहेत असं वाटतंय. पण हे आत्म्याचे धर्म म्हणजे आत्मा हा चेतन स्वरूप आहे आणि हे सर्व इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि हे जड आहेत. पण या जडाच्या ठिकाणी चेतनत्व म्हणजे देहच चेतन आहे असं वाटतं, इंद्रिय चेतन आहे असं वाटतं, डोळेच पाहतात असे वाटते, बुद्धी ज्ञान करून देते असं वाटतंय. पण हे बुद्धीमध्ये जे ज्ञान आहे हे आत्मचैतन्याचं आहे, पण वाटतंय बुद्धीचं. बुद्धी वाटतं काय? बुद्धीचं वाटतंय. आत्म्याची या शरीराच्या ठिकाणी आणि चैतन्य आहे, पण शरीराचं चैतन्य वाटतंय. हे पहिलं आक्रमण हे कोणाचं आहे? त्या अविद्येचं. म्हणजे त्या जीवावर ते 4 आक्रमणं घातलं या अविद्येनं. पहिलं आवरण टाकलं आणि पहिलं काय आहे प्रकरण हे काय केलेलं आहे की हे आवरण असं घातलं म्हणून हे पहिलं प्रकरण. आणि दुसरं असं आहे की काय आहे की आपल्या या ठिकाणी सगळं ते काय आहे? स्त्री, पुरुष, धन, दौलत, घर, दार, घोडे, लक्ष काय जे असतील त्या वस्तू, हा पसारा, ह्या सगळा पसारा हा प्रकृतीचं हे कार्य आहे. हे कोणाचं कार्य? हे प्रकृतीचं कार्य आहे. ते मिथ्या आहे का नाही? पण मिथ्या असताना आणि त्याच्या ठिकाणी हे माझे आहेत असं वाटतंय. स्त्री माझी आहेत, पुरुष मुलं माझे आहेत, घर माझं आहे, ढोरं माझे आहेत, हत्ती घोडे माझे आहेत, धन दौलत माझं आहे असं वाटतंय. पण हे कोणाचं कार्य? हे सगळं हे प्रकृतीचं कार्य. हे सगळं म्हणजे हे प्रकृतीचं कार्य असताना सुद्धा आणि हे अविद्या हे माझं म्हणायला होती. आणि माझं म्हटल्यानंतर त्या पदार्थाच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल बुद्धी ही निर्माण होते. काय होती? ते माझं म्हटल्यानंतर स्त्रीविषयी, पुत्राविषयी, धनाविषयी हे सगळं आणि हे माझं म्हणायला होती आणि हे सत्यच आहे असं म्हणायला होती. हे अविद्येचं काय? पहिलं. दुसरं दर्पण म्हणजे आहे दुसऱ्याचं. म्हणून तर तो म्हणतात धन हे कुबेराचे, हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. पण आता इथं मनुष्याचं काही सुद्धा नाही. म्हणजे हे दुसरं आक्रमण. हे अविद्येचं काय? जीवावर दुसरं आक्रमण. पहिलं आक्रमण कोणतं? की इंद्रिय, देह मी म्हणणं, हे प्राणाला, इंद्रियाला, संघाताला मी म्हणणं, हे पहिलं आक्रमण. आणि ह्या पसाऱ्याला माझं म्हणणं, ते दुसरं आक्रमण. दुसरं आक्रमण. आता तिसरं आक्रमण या अविद्येने जीवावर घातलं. कोणता दुसरं आक्रमण? आता का शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचमहाभूताचे गुण आहेत. कारण शब्द हा गुण हा कोणाचा आहे? आकाशाचा आहे का नाही? आणि स्पर्श हा गुण वायूचा आहे का नाही? आणि रूप हा गुण कोणाचा आहे? अग्नीचा. रस हा गुण कोणाचा आहे? पाण्याचा. सुगंध दुर्गंध हा गुण कोणाचा आहे? पृथ्वीचा. हे 5 विषय, या 5 विषयाच्या ठिकाणी आनंद आहे असं वाटतंय. व वास्तविक पाहिलं असताना हे सुद्धा प्रकृतीचंच कार्य आहे. म्हणजे पंचमहाभूत हे कोणाचं कार्य? प्रकृतीचं कार्य. मग पंचमहाभूताच्या भूतांचे जे गुण आहेत शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय हे कोणाचे आहेत? प्रकृतीचंच कार्य. आणि त्या विषयामध्ये आनंद आहे असं वाटतंय.
अनुकूल वाटलं की सुख, प्रतिकूल वाटलं की दुःख. हे अविद्येचं तिसरं आक्रमण. हे अविद्येचं काय आहे? तिसरं आक्रमण. आणि चौथं आक्रमण अविद्येचं काय आहे की नाम रूप भेद हे सगळे वैचित्र्य नानात्व आपल्याला दिसतंय आणि हे नानात्व सत्य आहे असं वाटतंय आणि भेद हा सत्य आहे वाटतंय. ईश्वराचा जीवाचा भेद आहे हे सत्य आहे, जीव जीवाचा भेद आहे हे सत्य आहे आणि जीव जडाचा भेद आहे सत्य आहे, ईश्वर जडाचा भेद आहे हा सत्य आहे. म्हणजे हे सर्व नानात्व आणि भेद सत्य वाटणं हे अविद्येचं चौथं आक्रमण. हे दडपण अविद्या या जीवावर घालते, ईश्वरावर घालत नाही, ज्ञानीपुरुषावर घालत नाही, जडावर घालत नाही, ब्रह्मचैतन्याच्या तर पुढे येतच नाही. एक नाही. मग हे जीवाच्या ठिकाणी हे 4 आक्रमण या अविद्यानं घातलेलं आहे आणि अविद्या हे आभासावरच आवरण घालते. कोणा आभासावर? जीवावर. एक नाही. म्हणजे बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचा कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये जो आभास, या आभासावर अविद्या ही 4 प्रकारचं आवरण घालती. एक नाही. म्हणून ही अविद्या ही बलाटी आहे आणि त्याच्यामध्ये त्या अविद्याला अज्ञान सहकार्य आहे. एकटी अविद्या शक्ती अशी आहे की अनंत भ्रम निर्माण करणारी ही शक्ती आणि त्या अविद्येची आहे आणि काही न कळू देणं ही शक्ती अज्ञानामध्ये. म्हणजे अज्ञान त्या अविद्येलाच आहे. या विषयात आनंद नसताना अविद्या दाखवती. कोण? विषयामध्ये आनंद दाखवती. मग अज्ञान काय करतंय? विषयात आनंद नाही असं कळू देत नाही. अज्ञान काय करतंय? कळू देत नाही. त्यालाच आहे, अविद्येलाच आहे. विषयातच आनंद आहे असं वाटतंय. विषय गेले की जीव हताश होतो, दुःखी होतो. म्हणजे एवढे आक्रमण अविद्येनं 4 प्रकारचं आक्रमण घालत असताना आणि या अविद्येनं आणि याच्यामध्ये निवांत जीव मनुष्य जन्मल्यापासून मरेपर्यंत सुख दुःख भोगतो आणि शेवटी गेल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये ही अविद्या आपल्या बरोबरच येते. काय? हे देहरूपी मुसळ घेऊन आबाबा बायको मोठी मुसळ लाटली पाठी, देहरूपी मुसळ घेऊन जीवाला सारखं नरकात घालती, स्वर्गाला नेती, पुन्हा पाडती, पुन्हा जन्म घालती, पुन्हा 3 जन्मात घालती, कोण्या जन्मात घालती. हे अविद्येचं प्रकरण. म्हणजे अविद्येनं जीवावर काय केले? आक्रमण घातलेलं आहे. मग ब्रह्मचैतन्यावर नाही. एक नाही. मग कोणावर? जीवाच्या ठिकाणी. ज्ञानीपुरुषावर का नाही? त्याने निवृत्त केलेली आहे, तिचा अत्यंत अभाव केलेला आहे. म्हणून ज्ञानीपुरुषावर आणि दडपण घालू शकत नाही. म्हणून अविद्याचा हा प्रभाव आहे. म्हणून अविद्या ही फार आणि कठीण आहे असं आहे, बलाढ्य आहे. मग अविद्याच्या पलीकडे जाणं, अविद्येला बाध करणं, त्याला बाधर पुरुष पाहिजे. तो आभास कसा पाहिजे? सामर्थ्यवान पाहिजे. तिची निवृत्ती करण्याकरता वीरराणी पाहिजे. असं पाहिजे. जीवाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे म्हणून जीवबद्ध आहे. ईश्वराच्या ठिकाणी आवरण आहे म्हणून जीव कसा आहे? बद्ध आहे. ईश्वराच्या ठिकाणी केव्हाही आवरण नाही म्हणून तो नित्यमुक्त आहे. म्हणून ईश्वर हा नित्यमुक्त आहे, केव्हाही त्याच्या ठिकाणी आवरण नाही. कारण माया ही दयाघन आहे. माया ही कशी आहे? दयाघन आहे. त्याला आणि त्याच्यावर आवरण घालत नाही. एक नाही. म्हणून तिनं आपला पोशाख सगळा त्या ईश्वराला देऊन टाकला. सर्वज्ञ, सर्व शक्तिमान आणि सगळा हा ऐश्वर्य जे स्वरूप आहे, ज्या त्या परमात्म्याला रंग नाही, रूप नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तोची रघुराया. त्याला नाव नव्हतं, या मायेनं त्याला नाव दिलं. तुम्हाला सांगितलं होतं रूपात काय? ती माया फार दयाघन आहे. त्या ईश्वराला ते काय आहे ते आता नावानं हाक मारायची. त्याला नावच नाही तर हाक कसं मारता येईल? मग या मायेनं काय केलं? त्याला नाव दिलं. त्याला रूपच नाही, त्याला पाहायला मग डोळे पाहायचं, रूप पाहायचा, आनंद भोगायचा. मग त्याला काय करावं लागेल? त्याला रूपाला आणावं. आरूप होते ते रूपाशी आले. रूप होते ते रूपाशी आले. मग त्या मायेनं त्याला रूपाला आणलं. जीव शिवनाम पावले रे. शिवनाम पावले रे. म्हणजे आरोप होते. आता जीव सुद्धा आरोपच.
आणि ईश्वर सुद्धा कसा आहे अरूपच होता. पण कोणी आणलं रूपाला? मायेनं आणि मायेनं आणि अविद्येनं. अविद्येनं जीवाला रूपाला आणलं आहे का नाही, आणि मायेनं ईश्वराला रूपाला आणलं आहे का नाही. म्हणून पण रूपाला आणलं अविद्येनं, पण अविद्येनं जीवाला ताब्यात ठेवलं. ईश्वराला रूपाला आणलं, ती त्याच्या ताब्यात पण ती त्याच्या ताब्यात राहील. म्हणजे पतीच्या मनोभावा न चुकीची परमसेवा, म्हणजे तिच्या मनाप्रमाणे ती सेवा करते, आणि अविद्येच्या मनाप्रमाणे आभासाला ती सेवा करावं लागते. म्हणून ती म्हणते ना, मी मायराणी. हा, मी मायराणी पतिव्रता शिरोमणी. हा, मी शिरोमणी पतिव्रता आहे. आणि अविद्या ही फार व्यभिचारी आहे का नाही, फार चंडाळीने दुष्ट आहे, आणि तिनं आपल्या ताब्यात ठेवून जीवाला पळायला होती. पळ पुढं हे कमी पडलं ती आण. तुका म्हणे केला रांडेने गाढव. तुका म्हणे केला रांडेने गाढव. हा रांडेनं गाढ ही अविद्यारूपी रान, ही बायको. मग मी नेहमी म्हणतो, अरे बायको करावं तर मनात ओळखणारी करावं, नाही तर तोंडाने बोलल्यानंतर काम करणारी निदान हातात घेऊस तर तिनं का नाही. अविद्या अरे गुरुजी नेहमी म्हणायचे, अरे जीवन जन्माला येऊच नाही, मागच्याच जन्मात मुक्त व्हायला पाहिजे, पण आला तर निदान तिच्या ताब्यात तर राहू नको ना. मग आता तिच्या ताब्यात आपण आहोत. ज्या अर्थी आपल्याला प्रपंच आवडतो, संसाराची आसक्ती निर्माण झालेली आहे, हे कोणाच्या ताब्यात आहेत? अविद्येच्या ताब्यात का नाही. किती आसक्ती प्रपंचाची, 1 रुपया हरवलं की रडत बसतो हे का नाही. किती आसक्ती, म्हणजे अविद्येच्या आपण ताब्यात आहोत हे का नाही. कमी पडणं, गडगंजा संपत्ती असून कमी वाटणं, याचं नाव काय? अविद्या आहे. त्यासाठी पुन्हा धडपड करणं हे का नाही, हे अविद्येचा प्रभाव. मग आपण अविद्येच्या ताब्यात का आपण अविद्येला ताब्यात घेतलं? अविद्येच्या ताब्यात, अविद्येच्याच ताब्यात. मग याच्या ताब्यात केव्हा सोडायचा? याच देहात, याच देहात, कंपोस्ट देहात गेल्यावर. अरे इंद्र झाल्यावर सोडता येईल का नाही? येण्याची शरीरे, हा, शरीरा येणे सरे किंबहुना झाले चिरा पडेल. अरे इंद्र जरी झाला तरी परंतु तिचा ताबा आणि इंद्राला सोडता येत नाही, तिच्या ताब्यातच. अरे अविद्येच्या ताब्यात इंद्रचंद्र आहेत. ब्रह्मपणाचे भडसे न चुकते पुनरावृत्तीचे वळसे. अरे ते सुद्धा आणि अविद्येच्या ताब्यात आहे, आणि त्याप्रमाणे अविद्ये ताब्यात असून आणि सगळे एकमेकाला ते भांडतात हे का नाही. तसा जीव हा अविद्येच्या ताब्यात, नरदेहामध्ये तिला बाध करण्याची शक्ती नरदेहामध्ये. म्हणून भगवंताने आपल्याला त्या अविद्या निवृत्त करण्याकरता आपल्याला हातपाय दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जय तू जोडशी नारायण नाशे जीवपणा भौरव. जोडशी नारायण म्हणजे जीव परमात्म्याचं ऐक्य, आणि या देहामध्ये आणि ही बुद्धी आपल्याला दिली. पण या बुद्धीचा वापर आपण प्रपंचामध्ये करतो. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी आणि दोघाच्या टोप्या आपल्या डोक्यात, म्हणजे ह्या प्रपंचाविषयी सगळं करतो. पण बुद्धी त्याच्यामध्ये खर्च व्हायली, आपली इंद्रिय प्रपंचामध्ये खर्च व्हायले, आणि कुचकून निघून बी जाईल, फुगा फुटून जाईल, हवा निघून जाईल. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ. बुद्धीचे वैभव काय? एक परमात्मा. प्रपंच माझा आहे म्हणून काय अभिमानी लोक आहे. देहाचा कोणाला अभिमान आहे, कोणाला घराचाच अभिमान आहे. 4 लाकडं 4 इकून बाण, माझा वाडा बाण कसा आहे, तुला बांधून लोक चालून येतील. हे अविद्येचा प्रभाव. माझा वाडा म्हणणं म्हणजे, हे माझा म्हणणं म्हणजे, हे कोणाचा प्रभाव आहे? अविद्येचा प्रभाव. म्हणून हिला च्युत करणं नरदेहाचं सामर्थ्य असं. ज्या व्यष्टी अविद्या अंशातील आभासा जीव म्हणून सांगितला आहे, त्या विद्येचा आवरण करणे हा स्वभाव आहे. माया शुद्ध सत्वगुण प्रधान असल्यामुळे तिचा आवरण करणे हा स्वभाव नाही. तिचा आवरण करणं, मायेचा आवरण करणं हा स्वभाव नाही. कोणावर आवरण करणं स्वभाव नाही? ईश्वरावर. आणि जीवावर आवरण करणं हा अविद्येचा काय स्वभाव आहे हे का नाही. किती एखादी तापडबाई नवऱ्याला ताब्यात घेते, शहा देते, काही करते, किती समजूत झाला, तिला दागिना आणा, तिला काही उंच कपडे आणा, काही आणा, पण तिचा स्वभाव नवऱ्याला बोलण्याचा हे का नाही. तसा अविद्येचा स्वभाव आणि जीवावर आवरण घालण्याचा हा स्वभाव तिचा आहे. मायेचे अधिष्ठान चैतन्य हे महावाक्यातील तत्पदाचे लक्ष आहे, आणि ब्रह्म, माया आणि मायेतील आभास
हे तिन्ही मिळून तो जो ईश्वर तो तत्पद वाच्य आहे. हा, आता माया आणि ईश्वर यांचं जे अधिष्ठान चैतन्य आहे, यांचं जे अधिष्ठान, आता मायेला सत्ता कोणाची? ब्रह्मचैतन्याची. ईश्वराला सत्ता कोणाची? ब्रह्मचैतन्याची. दोघं एका आसनावर का दोन आसनाची आहे ना? एकाच आसनावर, हे का नाही? असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का दोघं बैसून एका आसनी असं. जीव परमात्मा दोन्ही. जीव परमात्मा दोन्ही बैसून एका सनी. जयाचे हृदय भोवनी विराजिती. आता जीव आणि परमात्मा एका आसनावर बसायचे म्हणजे आता एक कुटस्थ चैतन्य, एक ब्रह्मचैतन्य. याने बुद्धीचा त्याग केला की ईश्वर चैतन्याचं लक्ष स्वरूप कोण आहे? ब्रह्मचैतन्य. आणि हे कुटस्थ चैतन्य, हे बुद्धीमुळं नाव त्याला कुटस्थ चैतन्य नाव पडलं. मग कुटस्थ कोण आहे? ब्रह्मचैतन्य. आणि जीवन आता परमात्मा एका आसनावर बसले का कसे? एकच. मी तो पण जाऊ दे दोरी, एकच घोंगडी बांगुरी. एकच घोंगडी म्हणजे ब्रह्मचैतन्य स्वरूपावर आपण जाऊ दे असं आहे. जगाची जीवशिव दोन्ही एक रूप झाले. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधुत्व अभंग असंच. जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करणारा ईश्वर आहे. जगाची उत्पत्ती करणारा, संहार करणारा, पालन करणारा कोण आहे? ईश्वर आहे. आता जगाची उत्पत्ती, ज्यावेळेस उत्पत्ती करतो त्याच ईश्वराला ब्रह्मदेव नाव प्राप्त झालं. उत्पत्ती करतो. आणि ज्यावेळेस आणि परमात्मा पालन करतो विष्णू, त्यावेळेस काय? विष्णू हे नाव प्राप्त झालं. आणि ज्यावेळेस संहार करतो त्यावेळेस काय? ईश्वरालाच नाव काय? शंकर. शंकर. एक नाही. शमनाम सुखम करोती इति शंकर. म्हणजे त्याला संहार करणं. संहार करणं म्हणजे सगळ्याला युद्ध करून मारून टाकणं, सगळ्याचं हे करणं, सगळ्याचं कर्म सारखं कर्मानुसार त्याला. आणि झोपी घालणं. तसं झोपी मनुष्य जातो आणि आनंदाने झोपी जातो का दुःखाने? आनंदाने झोपी करतो. म्हणजे हा संहार. हाच काय? संहार. तसंच हा प्रलय काल झाला असताना आणि संहार करणं म्हणजे सगळ्यांचं कर्म आणि एका जागी आलं असताना त्यांना आणि विलीन करणं म्हणजे झोपी घालणं. झोपेमध्ये दुःख आहे का सुख? सुख म्हणजे संहार करणं असं आहे. आता चालता आठवण झाली सांगतो. आता कसं आहे? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता त्या ब्रह्मचैतन्याला माया उपाधी लागली म्हणून ईश्वर काय? ईश्वर आहे का नाही? ब्रह्मा, विष्णू, शंकर आहे का नाही? हे शंकर तीन प्रकार. आणि गुरु सुद्धा कोण आहेत? ब्रह्मा, विष्णू, महेश. आता महेश म्हणजे काय? संहार करणं. विष्णू म्हणजे काय? पालन करणं. आता ईश्वर काय करतो की उत्पत्ती करतो. आता गुरुला ब्रह्मदेव म्हटलं तर उत्पत्ती काय करतो सांगा? बोधपुत्र. सांगदेव म्हणे आजी. सांगदेव म्हणे आजी जन्माला. म्हणजे हा एक जन्म देतो. म्हणजे शास्त्र असं आहे की माणसाला बाप 5 बाप आहेत. जीवाला काय? 5 बाप. आणि ही 4 बाप सावत्र आहेत आणि एक बाप सक्का आहे. एक बाप जन्मदाता हा एक बाप. भयत्राता. जन्मदाता करणारा जन्मदाता एक बाप. भयत्राता. भय आता काय निर्माण झालं त्याला शाश्वती देणं, त्याला सोडवणं हे एक बाप. अन्नदाता हा एक बाप. म्हणजे हे बाप जन्मदाता. आता बाकीचे राहू द्या. म्हणजे ज्याने जन्म दिला, पालन पोषण ज्याने केलं तो बाप. म्हणजे ज्याच्या पोटी जन्माला आला तो सक्का बाप आपण म्हणतो. पण तोही सुद्धा सावत्र बाप. तोही कसा आहे? सावत्र बाप आहे. कारण सावत्र काम त्याला किव येत नाही. सावत्र बापाला किव येते का? नाही. सावत्र आईला किव येते का? नाही येत. जर किव आली असती तर परपंचात गुतवलं नसतं.
बाप म्हणजे धोकटेला घालायला म्हणजे किंवा हे काय हा? त्याच्या मनासारखं लावून यामुळे संसारी गोविती आहे का नाही. अंतकाळी होती पाठीमरा म्हणजे त्यांना किंवा हे काय काळाची एवढी पडेल बा जेव्हा जेव्हा सोडविना तेव्हा मायबा मायबाप आहे का नाही. तरी मग काय याला म्हणावं लागेल सावत्र म्हणावे. आणि गुरु हा सक्का बाप. गुरु हा कसा आहे सख्खा बाप आहे का नाही. तो या 84 लक्ष योनीतून आणि निवृत्त करतो. तेथे कोणी सोडविना तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून एका सद्गुरु वाचून. म्हणून याच्यातून आता दया कोणाला आहे गुरुला सख्या बापाला का सावत्र बापाला. साधू संत माय बाप माय बाप हे जे का दयेचे सागर हे दयेचे सागर. म्हणून काय आहे की जन्मदाता कोण आहे गुरु. गुरुर ब्रह्मा म्हणजे आता ब्रह्मदेवाने उत्पत्ती केली आणि गुरुने काय केली उत्पत्ती केली पालन. विष्णू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. आता विष्णू कसा भागलिया मज वाहतील कडी भागलिया मज वाहतील कडे. त्यांना हाताला धरून त्याला संशय विपरीत भावना प्रमेयासम भावना विपरीत भावना प्रमाणासम भावना अनंत भ्रम निवर्त होता श्रवण करताना. आणि त्याला स्वर चुकून 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 आणि इकडं कोणी सायास शिकवित सायास शिकवित हे का नाही. म्हणून काय आहे त्याचं हे पालन म्हणजे यावेळेस विष्णू हे का नाही. विष्णूला ब्रह्मदेवाला ज्ञान सांगितलं हे का नाही म्हणून विष्णू. आता शंकर. आता शंकर हा बोध निर्माण करणारा. शंकर काय करतो तत्वज्ञान प्राप्त करून देतो. आणि तत्वज्ञान झाल्यानंतर जीव सुखी होता का दुःखी होतो सुखी. म्हणून शमनाम करोती ते शंकर म्हणजे सुखाला प्राप्त करून देणारा गुरु हे शंकर आहे. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि आता हे वाचार्थानं ब्रह्मा विष्णू महेश आहे पण लक्षार्थानं गुरुर ब्रह्म उघडे परब्रह्म उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती उघडे परब्रह्म. म्हणजे उघडे म्हणजे कोणता लेश लागत नाही. चालतं बोलतं ब्रह्म चालतं बोलतं ब्रह्म उघडे परब्रह्म. गुरु परब्रह्म देवाचाही देव आहे का नाही. म्हणून काय संशयाची श्रेणी छेदित येणार. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करवणे संशयाची श्रेणी छेदित येणार. संशय निवृत्त करणं म्हणजे पालन करणं एक नाही. म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा म्हणजे तसा ईश्वराच्या ठिकाणी आणि गुरुच्या ठिकाणी काय आहे असा फरक आहे का नाही. म्हणून ईश्वर हा काय करतो जगाची उत्पत्ती करतो पालन करतो आणि संहारही करतो. गुरु ही संहार करतात उत्पत्ती करतात आणि पुन्हा पालनही करतात असे शास्त्रात सांगितले आहे. असं शास्त्रामध्ये सांगितलं. त्याचा अर्थ असा आहे की ईश्वर स्वरूपातील जो आभास अंश आहे तो सर्वज्ञतेने सृष्टीचे उत्पत्ती आदी व्यवहार करतो. ईश्वर मायेमध्ये जो ईश्वर तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान. आता खरं जर म्हटलं आता विष्णू म्हणजे ईश्वर ज्याला म्हणतात तो त्याचा अधिष्ठान कोण आहे ब्रह्मचैतन्य. त्या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी फक्त सत्ता चिद आणि आनंद याच्याशिवाय दुसरा ऐश्वर त्यांच्याजवळ कोणतंच नाही. कोणाजवळ ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी सच्चिद आनंद सत्य त्रिकालाबाधी सत्य हे आणि पुन्हा चिद म्हणजे प्रकाश सगळ्या जगाला प्रकाश जो आहे तो परब्रह्माचा आहे आणि आनंद जो आहे फक्त परब्रह्माचाच आहे. मग ह्या तिन्ही शिवाय आणि त्यांच्याजवळ कोणता ऐश्वर्य नाही. पण त्या मायेमध्ये आणि प्रतिबिंब झाल्यानंतर आभास झाल्यानंतर त्या ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि हे सगळं पालन पोषण हे जे होतं आहे हे कोणं दिलं आहे हे मायेनं दिलं. सर्वज्ञता सर्वशक्तिमान एक नाही आणि त्या अधिष्ठान चैतन्याची सत्ता बी त्याच्यात आहे. म्हणजे सगुणामध्ये निर्गुण आहे पण सगुण निर्गुणात नाही. काय नाही सगुणामध्ये निर्गुण आहे निर्गुण आहे पण सगुण निर्गुणात नाही. आता आपण विचार करता असा की पांडुरंग परमात्मा आणि विटेवर उभा राहिला कुठून आला उघडे परब्रह्म
असं म्हटलेलं आहे ना. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी, उघडे पंढरपुराशी आले. भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवर, उघडे केले विटेवर. उघडे पण हे उघडे उघडे आहे, हे का नाही. उघड म्हणजे काय आहे की तो विटेवर आलेला आहे. म्हणे सगुण परमात्मा कुठं आलेला आहे, विटेवर आलं. पण उघडे परब्रह्म ते आलेलं आहे. उघडं आलं, निर्गुण निराकार असं जे स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी हालचाल आहे का नाही? नाही. का नाही हालचाल? ते व्यापक आहे ना. निरपेक्ष व्यापक. व्यापकामध्ये आता आकाश हे व्यापक आहे. आकाश कसं आहे? व्यापक आहे. आता आपण याच्यामध्ये जो आकाश आहे, घट आकाश, मठ आकाश, आपण घर पाडा असताना हे आकाश लगे महाआकाशात जाऊन मिळतंय असं आहे? हालचाल होती काही? नाही. तसं निरपेक्ष व्यापक जो परमात्मा आहे त्याच्या ठिकाणी हालचाल होणं शक्य नाही. मग ते उघडं आलं कसं? ते आलं कसं? हे का नाही. उघडं म्हणजे त्या परमात्म्याला या सर्व मायाचा, या कर्तृत्या जगाचा आणि काही लेस सुद्धा लागत नाही. तो त्याशी शिवलाच नाही. त्या परब्रह्म स्वरूप त्या ठिकाणी तो मायेला शिवलेला आहे का? मायेला कधी शिवलाच नाही, आहे का नाही. मग तो असंग आहे, उघडा आहे का कसा आहे? उघडा आहे. पुन्हा माया उपाधी धरून आणि तो विटेवर उभा आहे. कोण? विटेवर उभा आहे. मग त्या सगुणात कोण आहे? निर्गुण आहे. पण कसं आहे? असंग आहे, उघडे आहे. उघडे म्हणजे सगुणाचा लेस लागला का त्याला? नाही. सगुणाचा लेस लागला नाही, त्याच्यात आहे, हे का नाही. आपण पाण्यामध्ये गटारामध्ये प्रतिबिंब पडलं, मग आपण प्रतिबिंब काढत त्याचा वासच याला. त्या पाण्याचा लेस नाही, लेस नाही का त्याच्यात? आहे. तसा परमात्मा निर्गुण निराकार स्वरूप सगुणामध्ये म्हणजे उघडे म्हणजे त्याला लेस लागत नाही. कोणाचा? सर्वज्ञ सर्वशक्तिमान या ऐश्वर्याचा लेस त्याला लागत नाही. पण त्याच्यात आहे. पण त्याच्या वाचून ईश्वरही सुद्धा हालचाल करत नाही, माया सुद्धा हालचाल करत नाही. मग त्याला प्रकाश देणारा, मायेला प्रकाश देणारा कोण आहे? चैतन्य, उघडं चैतन्य. आणि ईश्वराला प्रकाश देणारा कोण आहे? उघडं चैतन्य. म्हणजे असंग. एवढं त्यांच्यात असून सुद्धा ते असंग निर्विकार. म्हणून तो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझं सगुण म्हणाव की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे, तुला स्थूळ म्हणाव की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एकू गोविंद रे. म्हणून तो परमात्मा सगुण आहे. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. माधव हा सगुण स्वरूप आणि विठ्ठल हे निर्गुण स्वरूप असं आहे. म्हणून सगुण काय म्हणा. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं. गाड्या कोणाच्या? काय म्हणायचं? काय ठेवायचं का आपलं? 5 मिनिटांनी 5 मिनिटं थांबा. मग का भूका लागल्या म्हणजे नाही. भक्तावर अनुग्रह आणि आसुराचा नाशही तोच करतो. तो ईश्वर माया उपाधीच्या योगानं ईश्वर, माया विशिष्ट चैतन्य जो ईश्वर तो भक्तावर अनुग्रह करतो. की ज्ञानेश्वरम आपलं भगवंताने गीता सांगितली आहे का नाही. उद्धवाला भागवत सांगितलं. म्हणजे सगळ्या भक्तावर अनुग्रह करणारा, भक्ताचं पालन करणारा, दुष्टाचा संहार करणारा असा तो परमात्मा, ते सगुण परमात्मा आहे का नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजामहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तो सगुण परमात्मा पुन्हा अवतार धारण करून भक्ताचं पालन करतो, दुष्टाचा संहार करतो, सगळं कामं तो पालन पोषण करतो. असा तो परमात्मा. कोणता परमात्मा? ईश्वर. त्वं तत्पदाचा वाचा. तत्पदाचा वाचार्थ ईश्वर. वाचार्थ म्हणजे ईश्वर. तो सगळं काही करतो. फार काय सांगावे. शास्त्र जे काही ईश्वराचे ऐश्वर्य वर्णन करतात ते सर्व ईश्वराच्या आभासाचे आहे. आता शास्त्र जे वर्णन करतंय
हे कोणाचा ईश्वराचा जो आभास सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसी रोहिक्षणम सहार वक्षास्थल कौस्तुभश्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम शांताकारम भजकशन. हे जे वर्णन आहे हे कोणाचं आहे? ईश्वराच्या आभासाचं. ईश्वराच्या आभासाचं. सुंदर ते ध्यान उभे विटेरी हे कोणाचं वर्णन आहे? आता ईश्वर ब्रह्मचैतन्याचा आभास. ईश्वराचा आभास कोण? हा, ईश्वराचा आभास काय? ईश्वराचा आभास कोण आहे? पण नाही हे काय म्हणते, थांबा ना. शास्त्र जे काही ईश्वराचे ऐश्वर्याचे वर्णन करतात ते सर्व ईश्वराच्या आभासाचे आहे. मग ईश्वरच आभास. पण मग आभास त्यालाच ईश्वर म्हटलेलं आहे. पण त्याची भाषा कशी आली? भाषा असली तरी आपण सरळ करायची. आभास म्हणजे आभास, ईश्वराचा आभास असं आहे. आभास म्हणजे ईश्वर. हा, ईश्वराच्या आभासात म्हणजे आभासालाच ईश्वर म्हटलं आहे. असं ईश्वराचा आभास पण अजून कोणता? नाही, ते नाही. ईश्वराचा आभास याचा अर्थ कसा होतो? ईश्वर म्हणा. आणि ईश्वराचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य. ईश्वराचा अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. निर्विकार एक रस आहे. त्याच्या ठिकाणी सत्ता, स्फूर्ती आणि आनंद याशिवाय दुसरे कसलेही ऐश्वर्य नाही. हा, आता ईश्वराचे जे अधिष्ठान चैतन्य त्याच्या ठिकाणी काय आहे? फक्त सच्चिद आणि आनंद. म्हणजे सर्व जगाला सत्ता, मायेला सत्ता, ईश्वराला सत्ता, जीवाला सत्ता, सगळ्याला सत्ता कोणाची? त्याची आहे का नाही? आणि सगळ्याला प्रकाश कोणाचा आहे? इंद्र, चंद्र, सूर्य, चंद्र, अग्नी हा जो आपल्याला जो प्रकाश आहे हा कोणाचा आहे? त्या चैतन्याचाच आहे. आणि आपल्याला जो जो आनंद वाटतो तो कोणाचा आनंद आहे? त्या चैतन्याचा आनंद. हे एवढं ऐश्वर्य म्हणजे प्रकाश, सत आणि आनंद हे ऐश्वर्य कोणाचं आहे? अधिष्ठान चैतन्याचं. आणि काय षडगुण गोंडे रत्नाजडी तुझं श्याम सुंदरा शोभली रे हे ऐश्वर्य कोणाचं आहे? ईश्वर. हे ईश्वराचं. पण मायेमध्ये आभास त्या कुठं ब्रह्मचैतन्याचा आभास. या आभासाच्या ठिकाणी हे ऐश्वर्य. षडगुण गोंडे रत्नाचे आगा यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणे वर्य असते म्हणून तो भगवंत. ही ऐश्वर्य आभासाच्या ठिकाणी. याप्रमाणे ईश्वराच्या ठिकाणी. याप्रमाणे माया अधिष्ठान ब्रह्म, माया आणि मायेतील आभास या तिघास मिळून ईश्वर चैतन्य म्हणतात. या तिघास मिळून काय? ईश्वर. ईश्वर ईश्वर समजला का नाही? आता समजलं. जीव जीव समजलं. मग जीवातून आपल्याला आभासातून याच्यातून बाहेर निघायचं तर काय करावं लागेल? तिचा संग टाकी दादा बरोबर चालेल तुझा धंदा असं आहे. महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागिरे दोषावे तो शोनी मध्ये द्यावे पसायला नाही.